माझ्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा म्हणजेच चंद्रकांत वैद्य आहेत। मामा, खऱ्या अर्थाने ठाकरे बंधू हे आज दोघेही एकत्रित मंचावरती पाहायला मिळणार आहेत। संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यावरून एकत्रित हे दोन्ही बंधू पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं दोन्ही बंधूंकडे आज विशेषतः राज्याचं लक्ष असलंच तरी मात्र मनसैनिक, शिवसैनिक हे आणि मराठी प्रेमी एकत्रित येत आहेत। तुमच्या मनामधली जी इच्छा आहे मागच्या अनेक वर्षांपासूनची, दोन्ही बंधू एकत्रित यावे, अनेक प्रयत्न देखील तुम्ही केलेत, काय नेमकी आज भावना आहे तुमची? नाही, भावना मी एकच म्हणजे की मी बरेच वर्ष सांगत होतो की खुदा के घर देर आहे मगर अंधेर नाही आहे, आणि तो जेवढ्या वर्ष मी प्रयत्न केला त्याची आज प्रतीती येते। आणि तुझ्या भावाच्या कृपेने दोघं एकत्र येऊन मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं भलं करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आज मेळावा अवघे काही तासच राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतः मेळाव्यासाठी जाणार आहात का? कुटुंब म्हणून कुटुंबातून कोण कोण असतील उपस्थित? नाही, मी तर आता जाणार आहे, ते आता निघालोच आहे। कुटुंबातले सगळे आहेत, माझी बहीण आहे, शर्मिला आहेत, आदित्य, आणि सगळेच कुटुंबातले सगळेच आहेत। त्यामुळे हा एक आनंद उत्सव सोहळा आहे आणि त्यासाठी सगळ्यांची उपस्थिती ही आनंदीदायकच असणार आहे। निश्चितच किती महत्त्वाचा दिवस तुमच्यासाठी, कुटुंबासाठी, दोन्ही कुटुंब एकत्रित असतील, पाहायला मिळतील। मंचावरती जरी दोन्ही ठाकरे बंधू असलेच तरी मात्र मंचाच्या खाली दोन्ही कुटुंब एकत्रित पाहायला मिळणार आहेत। नक्कीच हा एक आनंद, मी सांगितलं ना, दोन्ही कुटुंब एकत्र मिळणारे तमाम मराठी माणसं, मनसे, शिवसैनिक, आणि जी महाराष्ट्राच्या जनतेची जी अपेक्षा होती ती आज पूर्ण होते आहे। हे मी याची डोळा बघण्याचे एक भाग्य मला मिळाले आहे। फक्त एकच वाटतं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मीनाताई, आमची आई, श्रीकांतजी हे सगळे असते तर हा आनंद आणखीन दुगणित झाला असता। मामा, मागच्या अनेक वर्षांपासून तुमची इच्छा होती, तुम्ही प्रयत्न देखील केलेत। इतक्या या सगळ्या वर्षांमध्ये तुम्ही दोन्ही बंधूंना भेटलेत, मामा म्हणून काही सल्ला दिलात का या दोन्ही बंधूंना? नाही, सल्ला मामा म्हणून सल्ला देण्यापेक्षा ते दोघंही सुजाण आहेत, त्यामुळे त्यांना एकमेकाचं हित आणि अहित कळत होतं। पण शेवटी ते एवढेच बोलत होते की सबुरीने घे, होईल होईल। म्हणजे त्यांना पण एक इच्छा होती की मला पण ते दुखवता येत नव्हतं आणि थोडंसं काय जाऊ दे, आणि त्याप्रमाणे आज त्याचा वेळ येऊन ठपलेली आहे आणि थोड्या वेळातच आपल्याला सगळ्यांना हे दृश्य बघायला मिळेल, याचा मला आनंद आहे। निश्चितच सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर दोघांनाही एकमेकांची तितकीच गरज आहे असंच दिसतंय। त्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत, दोन्ही बंधू एकत्रित येऊन संपूर्ण राज्याचं, देशाचं, अगदीच मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, मागच्या अनेक दिवसांपासूनची जी चर्चा आहे, आनंदच आहे त्यांना। आज हे दोघेही एकत्रित आहेत, त्यामुळे असे काही संकेत मिळतील का? नाही, हे हा राजकीय विषय असल्यामुळे मी काय राजकारणात एवढा तज्ज्ञ नाही आहे। ते दोघंही शून्य आहेत, त्या दोघांच्या पार्ट्या आणि दोघंही आपापल्या पक्षाचे प्रमुख आहेत। ते विचार करून आणि मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय घेतील अशी मला खात्री आहे। पण पुढच्या काही काळासाठी दोघेही बंधू आज एकत्रित आहेत, पुढे आपल्याला एकत्रित पाहायला मिळतील का? नक्कीच ना, आपण नेहमी शुभचिंतावं आणि दोघंही एकत्र कायम राहो अशी आपली आणि तुझ्या भगवानाकडे प्रार्थना आहे। खूप धन्यवाद मामा। निश्चितच तर आज ठाकरे बंधू हे एकत्रित मंचावरती मराठीसाठी का होईना आले असले तरी मात्र आपण पाहतोय की दोन्ही कुटुंब देखील आजच्या या संपूर्ण विजयी मेळाव्यामध्ये पाहायला मिळतील। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू पुढे देखील एकत्रित वाटचाल करतात का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।